नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण IUPAC नोमेनक्लेचर्स जे आपला चॅप्टर आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्या चॅप्टरमध्ये जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नोमेनक्लेचर आपण पाहतोय. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं IUPAC नोमेनक्लेचर फॉर द सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन. आता त्याच्या पुढचा पार्ट आहे IUPAC नोमेनक्लेचर फॉर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग वन ऑर मोर फंक्शनल ग्रुप्स. म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नोमेनक्लेचर कसं द्यायचं. आता फंक्शनल ग्रुप, मग फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतो आपण पाठीमागे एका व्हिडिओमध्ये बघितलंय. फंक्शनल ग्रुप कोणाला म्हणायचं तर हा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम असतो. ॲन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम ऑफ एन ऑर्गॅनिक कंपाऊंड which of an organic compounds which determine its characteristic chemical properties त्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमला आपण म्हणतो फंक्शनल ग्रुप. म्हणजे जो फंक्शनल ग्रुप आहे तो त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज काय करतो, डिटरमाइन करतो, त्याला म्हणायचं फंक्शनल ग्रुप. मग आता हा जो फंक्शनल ग्रुप आहे या फंक्शनल ग्रुपमध्ये मोनो फंक्शनल ग्रुप असताना आणि पॉली फंक्शनल ग्रुप असताना आपल्याला त्याची नोमेनक्लेचर बघायचं आहे. आता त्यापूर्वी काही फंक्शनल ग्रुप असतात त्याच्यासाठी आपल्याला प्रिफिक्स वापरावा लागतो, त्याच्यासाठी आपल्याला सफिक्स वापरावा लागतो. म्हणून बघा फंक्शनल ग्रुप त्याच्यानंतर आपल्याला त्याचा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यासाठी कोणता प्रिफिक्स वापरायचा आणि कोणता सफिक्स वापरायचा. उदाहरणार्थ बघा, पहिला फंक्शनल ग्रुप आहे समजा C डबल बॉन्ड OH. याच्यासाठी जो प्रिफिक्स वापरला जातो तो वापरला जातो कार्बोझाइल आणि जो सफिक्स असतो तो असतो OIC. म्हणजे कार्बोझाइलिक ॲसिडमध्ये OIC ही लास्ट सिम्बॉल येतात, लास्ट वर्ड येतात OIC. म्हणजेच C डबल बॉन्ड OH साठी प्रिफिक्स वापरायचा कार्बोझाइल आणि सफिक्स वापरायचा OIC. समजा C डबल बॉन्ड OR घेतला, इस्टर आहे, अल्कॉक्सी कार्बोनिल म्हणायच्याला, अल्कॉक्सी कार्बोनिल. म्हणजे प्रिफिक्स काय वापरायचा अल्कॉक्सी कार्बोनिल आणि त्यावेळेला त्याचा सफिक्स वापरायचा OATE. म्हणजे शेवटचे अक्षर काय येतात OATE. जर समजा C डबल बॉन्ड Cl असेल त्याला आपण म्हणतो क्लोरोकार्बोनिल आणि त्याच्यासाठी जो आपला सफिक्स असतो तो OYL आणि पुढं क्लोराइड. म्हणजे त्याच्या नावामध्ये शेवटी काय येतं OYL. त्याच्या पुढचं बघितलं आपण, समजा आपण CONH2 घेतलं, त्याचा जो प्रिफिक्स असतो कार्बॅनोमाइल आणि त्याचा सफिक्स असतो अमाइड.
त्याचा सफिक्स असतो अमाइड. त्याच्या पुढं समजा OH असेल तर प्रिफिक्स असतो त्याचा हायड्रॉक्सी किंवा हायड्रोजाईल आणि सफिक्स असतो OL. त्याच्यानंतर समजा C डबल बॉन्ड ग्रुप असेल त्याच्यासाठी असतो ऑक्झो, त्याच्यासाठी प्रिफिक्स असतो ऑक्झो आणि सफिक्स असतो ONE. त्याच्यानंतर जर समजा CN ग्रुप असेल फंक्शनल त्याच्यासाठी प्रिफिक्स असतो सायनो आणि नायट्राइल, अल्केन नायट्राइल, त्याचा जो सफिक्स असतो तो काय असतो नायट्राइल. जर NH2 ग्रुप असेल तर अमिनो आणि त्याचा जो सफिक्स असतो तो असतो अमाइन. जर समजा Cl असेल क्लोरो, Cl असेल तर काय वापरतो आपण त्याच्यामध्ये प्रिफिक्स वापरण्याऐवजी डायरेक्ट काय वापरतो सफिक्स क्लोरो. म्हणजे फंक्शनल ग्रुप त्याचा प्रिफिक्स आणि त्याचा सफिक्स हे अगोदर आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून कोणता फंक्शनल ग्रुप आहे त्यानुसार त्याचा प्रिफिक्स काय आणि त्यानुसार त्याचा सफिक्स काय हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपल्याला फंक्शनल ग्रुपची नोमेनक्लेचर सिस्टीम आपल्याला लिहिता येते. म्हणून हे महत्त्वाचा पार्ट आहे. आता मग याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे IUPAC नोमेनक्लेचर, मोनो फंक्शनल ग्रुपची IUPAC नोमेनक्लेचर. आता एक एक बघा. डायरेक्ट आपण एक्झाम्पल घेतलं. समजा CH3 CH2 CH2 NH2. आता NH2 आहे म्हणजे हा काय अमाइन आहे. मग रूल काय असतो NH2 ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनला कमीत कमी नंबर गेला पाहिजे 1 2 3. 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन त्यातला E काढायचा आणि अमाइन टाकायचा. आताच आपण बघितलंय NH2 साठी सफिक्स काय होता अमाइन आणि त्याच्या अगोदर त्याची पोझिशन 1 लिहिलं तरी चालतं 9 लिहिलं तरी चालतं. 1 नॉट नेसेसरी लिहिलं तरी चालतं नाही लिहिलं तरी चालतं. समजा पुढचं एक्झाम्पल घेतलं CH3 CH2 C डबल बॉन्ड OCH3. काय हे कीटोन आहे. C डबल बॉन्ड O फंक्शनल ग्रुप कोणाचा आहे कीटोनचा आहे. मग आपण याचं नाव देताना नंबर इकडून दिला तर 3 जातं आणि इकडून दिलं तर 2 जातं. आपला रूल काय आहे कार्बोनिल कार्बनला कमीत कमी नंबर गेला पाहिजे. म्हणून 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन E काढायचं आणि सफिक्स काय टाकायचं ONE आणि ONE च्या अगोदर किती नंबरवर आहे 2 म्हणून 2 ब्युटॅनोन हे त्याचं IUPAC नाव. समजा पुढचं घेतलं CH3 CH2 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 C डबल बॉन्ड OH. आता H म्हणजे काय फॉर्माइल. अल्डिहाइडसाठी काय लिहिलेलं असतं फॉर्माइल आणि त्याचा सफिक्स काय असतो AL. म्हणून बघा 1 2 3 4 5 5 कार्बनचा अल्केन पेंटेन E काढायचं AL टाकायचं आणि त्याच्या अगोदर 1 पेंटॅनल. अल्डिहाइडमध्ये AL सफिक्स असतो. अल्डिहाइडमध्ये AL सफिक्स असतो. पुढचं एक्झाम्पल
समजा आपण CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH कार्बोझायलिक ऍसिड आहे 1 2 3 4 कार्बनचं अल्केन ब्युटेन ई काढायचं OIC टाकायचं आणि 1 लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. ब्युटॅनोइक ॲसिड किंवा एखाद्यानं असं लिहिलं तरी चालतं, ब्युटॅनोइक ॲसिड. म्हणजे बघा आपण वर कार्बोझाईलमध्ये सफिक्स काय वापरला होता, OIC. म्हणजे वर जो तक्ता दिलाय त्याच्यामधले जे सफिक्स असतात तेच त्याच्या शेवटी येतात. जर समजा CH3 CH2 CHOH CH3 अल्कोहोल आहे 1 2 3 4 OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्याला कमीत कमी नंबर गेला पाहिजे. 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन ई काढायचं OL टाकायचं आणि त्याच्या अगोदर किती नंबरवर आहे 2 ब्युटॅनॉल हे त्याचं IUPAC नाव. म्हणजे बघा OH ग्रुप असताना आपण सफिक्स काय वापर जाता OL. पुढचं एक्झाम्पल जर आपण घेतलं 6 नंबरचं एक्झाम्पल घेतलं. समजा CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड N सायनो आणि सफिक्स काय असतो नायट्राइल. याचं नाव 1 2 3 4 ब्युटेन आणि त्या अल्केनच्या पुढं काय टाकायचं नायट्राइल. ब्युटेन नायट्राइल हे त्याचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल घेतलं समजा CH3 CH2 C डबल बॉन्ड NH2 अमाइड. C डबल बॉन्ड NH2 म्हणजे काय अमाइड. 1 2 3 प्रोपेन ई काढायचं अमाइड टाकायचं आणि त्याच्या अगोदर 1 लिहिलं तर चालतं, नाही लिहिलं तर चालतं, प्रोपॅनामाइड. पुढचं एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड OCH3 इस्टर आहे. इस्टरमध्ये काय असतं OATE मिथाइल. 2 कार्बनचा इथनोएट किंवा त्यालाच म्हणायचं असिटेट, मिथाइल असिटेट. समजा पुढचं एक्झाम्पल घेतलं क्लोरो. Clचं काय आपण सफिक्स वापरतो क्लोरो आणि 2 कार्बनचा अल्केन इथेन. 1 2 कार्बनचा अल्केन इथेन म्हणजे त्याचं IUPAC नाव काय आहे क्लोरो इथेन. क्लोरो इथेन. पुढचं एक्झाम्पल घेतलं आपण समजा काय आहे प्रिफिक्स OYL आहे म्हणजे असिटाइल क्लोराइड. असिटाइल क्लोराइड हे सर्व नोमेनक्लेचर कुठल्या पद्धतीने असतं, एकच फंक्शनल ग्रुप जर असेल तर त्या फंक्शनल ग्रुपची नावं कशी द्यायची. मग अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, ॲसिड असतील, इथर, अमाइन, अमाइड जे काही असतील त्या पद्धतीनं. म्हणजे फंक्शनल ग्रुपचं नोमेनक्लेचर लिहित असताना जे आपण सफिक्स आहेत
ते सफिक्स आपल्याला लक्षात राहिले पाहिजे किंवा त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. त्यानुसार मग आपण काय करतो, त्याचं IUPAC नाव लिहितो. हे झालं मोनो फंक्शनल ग्रुप. एकच फंक्शनल ग्रुप असेल तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची नावं कशी लिहायची. आता पुढचा पार्ट आहे पॉलीफंक्शनल ग्रुप्स. पॉलीफंक्शनल ग्रुप्स. सेकंड पॉलीफंक्शनल ग्रुप्स. पॉली म्हणजे काय, मोर दॅन वन. एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये असतात. मोर दॅन वन फंक्शनल ग्रुप. वन फंक्शनल ग्रुप. आता एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्याचं नोमेनक्लेचर कसं द्यायचं. आता दोन फंक्शनल ग्रुप जर असतील तर त्या दोन फंक्शनल ग्रुपमध्ये काय असतं, एक जो असतो तो प्रिन्सिपल असतो. एक फंक्शनल ग्रुप काय करायचा, प्रिन्सिपल कन्सिडर करायचा आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्स असतो. बघा C डबल बॉन्ड OH त्याला जास्त प्रायोरिटी असते सल्फॉनिक ॲसिड पेक्षा, म्हणजे SO3H पेक्षा त्याला जास्त असते. ईस्टर पेक्षा C डबल बॉन्ड OR त्याला जास्त असते अमाइड पेक्षा. C डबल बॉन्ड NH2 म्हणजे काय, अमाइड, त्याला जास्त असते सायनो म्हणजे नायट्राइल पेक्षा. नायट्राइलला जास्त असते अल्डिहाइड पेक्षा. CHO फंक्शनल ग्रुप कशाचा आहे, अल्डिहाइडचा. त्याच्यापेक्षा जास्त प्रायोरिटी असते कीटॉनिकला. C डबल बॉन्ड O काय, कीटॉनिक. त्याच्यापेक्षा जास्त प्रायोरिटी असते अल्कोहोलला म्हणजे OH ला. OH जास्त असते NH2 म्हणजे काय, अमाइन. NH2 म्हणजे काय, अमाइन. आणि अमाइनपेक्षा जास्त असते कार्बन कार्बन डबल बॉन्डला आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डला जास्त असते कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला. यानुसार काय असतो, त्या फंक्शनल ग्रुपचा सिक्वेन्स असतो. म्हणजे ट्रिपल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्डला काय करायचं, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. हे आपण सिक्वेन्स कशाचा लिहितोय, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा. कोणते दोन फंक्शनल ग्रुप आहेत आणि त्या दोन पैकी प्रिन्सिपल कोणाला कन्सिडर करायचं. जर C डबल बॉन्ड OH असेल आणि NH2 असेल तर C डबल बॉन्ड OH ला प्रिन्सिपल. जर C डबल बॉन्ड OR असेल आणि जर समजा CN असेल तर प्रिन्सिपल कुणाला कन्सिडर करायचं, C डबल बॉन्ड OR ला. म्हणजे पॉलीफंक्शनल ग्रुपमध्ये महत्त्वाचा पार्ट काय आहे, दोन फंक्शनल ग्रुपपैकी एक फंक्शनल ग्रुप हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर करायचा, म्हणजे तो पॅरेंट कन्सिडर करायचा. आणि जो राहिलेला फंक्शनल ग्रुप आहे त्याचा सबस्टिट्युएंट म्हणून वापर करायचा. राहिलेला जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचा वापर काय करायचा, सबस्टिट्युएंट म्हणून करायचा. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला काय करायचे असतात, त्याची IUPAC नावं लिहायची असतात. उदाहरणार्थ बघा, आता एक एक आपण एक्झाम्पल घेतलं. समजा पहिलं एक्झाम्पल घेतलं, CH3 CH2 CHOH C डबल बॉन्ड OH. हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये हा एक फंक्शनल ग्रुप आहे आणि हा एक फंक्शनल ग्रुप आहे. आता दोन्हीपैकी प्रिन्सिपल कोणता आणि सबस्टिट्युएंट कोणता, बघा OH कुठं आहे, इथं आहे. आणि C डबल बॉन्ड OH कुठं आहे, इथं. म्हणजे OH पेक्षा जास्त कोणाला, C डबल बॉन्ड OH. म्हणजे याच्यामध्ये आपण हा प्रिन्सिपल कन्सिडर करायचं. म्हणजे हा जो आहे तो काय, पॅरेंट कन्सिडर करायचं, पॅरेंट चेन. आणि हा जो काय करायचा तो काय करायचा, सबस्टिट्युएंट म्हणून त्याचा वापर करायचा, सबस्टिट्युएंट.
येते लक्षात? जो प्रिन्सिपल आहे त्याचा वापर काय करायचा, पॅरेंट चेन म्हणून करायचा, आणि जो राहिलेला आहे तो सबस्टिट्युएंट. आणि परत नोमेनक्लेचर देताना जो प्रिन्सिपल आहे त्याला कमीत कमी नंबर गेला पाहिजे, 1 2 3 4. आता 2 वर OH आहे, मग OH साठी आपण पाठीमागच्या तक्त्यामध्ये प्रिफिक्स बघितलं होतं. आता इथं प्रिफिक्स OH साठी आपण काय म्हणतो, हायड्रॉक्सी, म्हणजे 2 हायड्रॉक्सी. याचं IUPAC नाव काय, 2 हायड्रॉक्सी, एवढ्याचं नाव लिहिलं. आता 4 कार्बनचा पॅरेंट अल्केन काय, ब्युटेन. ऍसिड आहे म्हणून ई शब्द काढून काय टाकायचा, OIC, म्हणून त्याचं IUPAC नाव काय, 2 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड हे त्याचं IUPAC नाव. येते लक्षात? हा प्रिन्सिपल कन्सिडर केल्यामुळं प्रिन्सिपल काय आला, ऍसिड आला, पॅरेंट चेन ऍसिडची आली, आणि हा सबस्टिट्युएंट आला हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड. समजा दुसरं एक्झाम्पल, CH3 C डबल बॉन्ड O, CH2 CH OH आणि CH3 हे एक्झाम्पल आहे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नाव. एक आहे कीटोन किंवा एक आहे OH. बघा हे दोन्ही OH पेक्षा जास्त कोण आहे, कीटोन, म्हणून आपण हा जो ग्रुप आहे तो काय करणार, पॅरेंट करणार, म्हणजे प्रिन्सिपल कन्सिडर करणार पॅरेंट, आणि हा काय करणार, सबस्टिट्युएंट म्हणून करणार पॅरेंट, आणि हा जो आहे तो काय आहे, सबस्टिट्युएंट. मग आता आपला रूल काय आहे, जो पॅरेंट असतो त्याला कमीत कमी नंबर गेला पाहिजे. कीटोनला 1 2 3 4 5. 4 वर कुठला ग्रुप आहे, OH, म्हणजे त्याचं नाव 4 हायड्रॉक्सी. 4 हायड्रॉक्सी. 5 कार्बनचा अल्केन पेंटेन. आणि कीटोन मध्ये सफिक्स काय असतो, ONE. कीटोन मध्ये सफिक्स आहे ONE, आणि त्याच्या अगोदर किती नंबरच्या कार्बनवर आहे, 2. 4 हायड्रॉक्सी 2 पेंटॅनोन. 4 हायड्रॉक्सी 2 पेंटॅनोन हे त्याचं काय आहे, IUPAC नाव आहे. पुढचं एक्झाम्पल घेतलं, CH3 CH2 CH. समजा इथं काय घेतलं आपण, NH2, आणि इथं घेतलं CH2CN. याचं नाव लिहायचं आहे. आता बघा NH2 आणि CN आहे, NH2 इथं आहे आणि CN इथं आहे, म्हणजे प्रायोरिटी जास्त कोणाला आहे, CN ला. हा झाला प्रिन्सिपल, हा झाला सबस्टिट्युएंट. मग नंबर 1 2 3 4 5. 3 वर NH2 आहे. NH2 साठी प्रिफिक्स काय असतो, अमिनो, म्हणून 3 अमिनो. 5 कार्बनचा अल्केन पेंटेन, आणि CN असेल त्यावेळेस आपण सफिक्स काय जोडतो, नायट्राइल. 3 अमिनो पेंटेन नायट्राइल हे त्याचं IUPAC नाव आहे. येते लक्षात, प्रिन्सिपल कसा कन्सिडर करायचं. समजा पुढचं एक्झाम्पल घेतलं, चौथं, CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड NH2. एक आहे कीटोन, एक आहे अमाइड. बघा इथं C डबल बॉन्ड O आहे आणि C डबल बॉन्ड NH2 कुठं आहे, इथं. म्हणजे
हा जो C डबल बॉन्ड NH2 आहे तो प्रिन्सिपल आणि हा काय आला सबस्टिट्युएंट. 1 2 3 4 5. मग कीटोसाठी काय वापरतो आपण ऑक्झो. कीटोनमध्ये प्रिफिक्स काय असतो ऑक्झो म्हणून 3 ऑक्झो. 5 कार्बनचा अल्केन पेंटेन आणि आपला रूल काय आहे अमाइड टाकायचं म्हणून त्याचं नाव पेंटॅनामाइड. 3 ऑक्झो पेंटॅनामाइड. 3 ऑक्झो पेंटॅनामाइड हे त्याचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल CH3 CH2 CH किंवा आपण समजा डबल बॉन्ड घेतलं C डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. आता बघा डबल बॉन्ड आणि अल्डिहाइड. डबल बॉन्ड इथं आहे आणि अल्डिहाइड इथं आहे. प्रायोरिटी याला जास्त 1 2 3 4 5. 5 कार्बनचा अल्केन पेंटेन पण डबल बॉन्ड आहे म्हणून पेंटीन पेंट. इनच्या अगोदर आपण काय लिहितो डबल बॉन्डची पोझिशन 2 आणि अल्डिहाइडमध्ये आपण काय करतो ई काढतो आणि AL टाकतो पेंटिनल. 2 पेंटिनल हे त्याचं IUPAC नाव. त्याच्यानंतर समजा दोन्हीच्या दोन्ही फंक्शनल ग्रुप सेम असतील आयडेंटिकल असतील CH3 CH2 CHOH CH2OH दोन्हीही सेम आहेत. अशा वेळेला त्याचं नाव कसं द्यायचं 1 2 3 4. 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन. अशा वेळेला ई शब्द काढायचा नाही. 2 आहेत म्हणून डाय. 2 आहेत म्हणून डाय आणि OH साठी काय वापरतो आपण सफिक्स OL म्हणून डायॉल आणि त्याच्या अगोदर 1 वर 1 आहे आणि 2 वर 1 आहे ब्युटेन 1,2 डायॉल. ब्युटेन 1,2 डायॉल हे त्याचं IUPAC नाव. समजा असं असेल CH3 C डबल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड CH3 म्हणजे याच्यामध्ये 3 कीटॉनिक ग्रुप आहेत. अशा वेळेला 1 2 3 4 5 6 7. 7 कार्बनचा हेप्टेन. 3 आहेत म्हणून ट्राय आणि कीटोनसाठी आपण काय वापरतो ONE ट्रायॉन आणि 2 4 आणि 6 2 4 6 ट्रायॉन. 2 4 6 ट्रायॉन. समजा ॲसिड असतील 2 OH C डबल बॉन्ड CH2 CH2 C डबल बॉन्ड OH. याचं आपल्याला नाव लिहायचं आहे. आता 4 कार्बन 1 2 3 4 ब्युटेन डायोइक ॲसिड. नंबर लिहायची गरज नाही कारण 1 आणि लास्टच असतो. C डबल बॉन्ड OH हा नेहमी टर्मिनल कार्बनवर असतो त्यामुळं लिहिलं तर चालतं नाही लिहिलं तरी चालतं. पुढचं एक्झाम्पल समजा हा ग्रुप आहे. आता हा सल्फोनिक ॲसिड आहे
म्हणून 1 2 3. आता 3 कार्बनचा, जसं बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड, बेन्झीनला SO3H ग्रुप जोडला असेल तर बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड, आणि प्रोपेनला जोडला असेल तर प्रोपेन सल्फॉनिक ॲसिड. 1 वर सायनो 1 सायनो, प्रोपेन सल्फॉनिक ॲसिड, हे त्याचं IUPAC नाव. समजा पुढचं एक्झाम्पल घेतलं आपण, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH, आणि इकडंही घेतलं C डबल बॉन्ड H, म्हणजे 2 अल्डिहाइड आहेत. याचं नाव 1 2 3 4 ब्युटेन, 2 आहेत म्हणून डाय, अल्डिहाइड आहे म्हणून AL. म्हणजे काय, एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील त्यावेळेस एक फंक्शनल ग्रुप हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर करायचा, आणि दुसरा फंक्शनल ग्रुप काय करायचा, सबस्टिट्युएंट करायचा. सबस्टिट्युएंट करताना त्याच्यामध्ये प्रिफिक्स वापरायचा, आणि प्रिन्सिपल करताना त्याच्यामध्ये काय वापरायचा, सफिक्स. जो प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये आपण काय वापरलंय, सफिक्स. आणि जर समजा सबस्टिट्युएंट असेल तर आपण त्याचा काय वापरलाय, प्रिफिक्सेस. या पद्धतीनं आपल्याला त्याचं नोमेनक्लेचर लिहिता येतं. आणि हा पूर्ण पार्ट आहे IUPAC नोमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग 1 or more फंक्शनल ग्रुप. आता हा पार्ट झाल्यानंतर पुढच्या तासाला सबस्टिट्युटेड बेन्झीनचं नोमेनक्लेचर, ते आपण नंतरच्या तासाला.